नमस्कार मंडळी, तर मी आहे गंधारी. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोर विथ गंधारीमध्ये. तर हा पहिल्यांदा माझा ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे आता जो तुम्ही पुढे ब्लॉग बघणार आहे तर तो आहे आषाढी एकादशीचा. हा आषाढी एकादशीचा पण ब्लॉग आहे. आणि शेवटला पालख्या जेव्हा पंढरपुरातून प्रस्थान करतात आळंदीकडे जायला, तर हा तो पण ब्लॉग आहे. आणि शेवटच्या ब्लॉगमध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इथून पंढरपुरातून निघाल्याचा तो व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, तर मी आहे गंधारी. तर एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोर विथ गंधारीमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. माझा लुक बघू शकता. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता खूप गर्दी झालेली आहे. आणि आज आषाढी एकादशी आहे. सगळ्या गावातून सगळे लोक आलेले दाखवतोय बघ. बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी, खूप गर्दी झालेली, खूप म्हणजे खूप. आज तो दिवस आहे ज्यासाठी सगळे वारकरी आतुरतेने वाट बघत असतात म्हणजे आषाढी एकादशी. मामा काय वाटतंय तुम्हाला आज एकादशी? कसं वाटतंय? बरं वाटतंय. काय खूप दिवसाची तुम्ही वाट पाहताय एकादशी, आषाढी एकादशी. कसं वाटतंय? आम्ही जवळ 2-3 महिन्यापासून आम्ही वाट बघतोय. हा ना, आषाढी वारीची. कसं वाटतंय आज तुमचा आनंद काय? जन्म झाला वारकरी पात समजली खरी. तर मंडळी तुम्ही हा जो आता रथ बघत आहात तर हा रथ आहे विठ्ठल रखुमाईचा रथ. तर हा विठ्ठल रखुमाईचा रथ दर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरातून नगर प्रदक्षिणासाठी निघतो. कारण की पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकच भाविक भक्ताला, वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेता येत नाही. तर प्रत्येकाला आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईचं दर्शन व्हावं त्यासाठी हा विठ्ठल रुक्मिणीचा रथ निघतो. आणि प्रत्येक वारकऱ्याला, भाविक भक्ताला, पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आषाढी एकादशीच्या दिवशी या विठ्ठल आणि रुक्माईचं दर्शन होतं. तर तुम्ही बघू शकता हा रथ आहे, केवढी गर्दी झालेली आहे. आणि हा एकादशी दिवशी निघालेला रथ आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी, हा रथ आणि रथाचे दर्शन पण घेऊ शकता. रामकृष्ण हरी माऊली. तर मंडळी तुम्ही आता जो हा व्हिडिओ बघत आहात तर हा आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच 10 जुलैचा व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता की या दिवशी श्री संत जगद्गुरू ही तुकाराम महाराजांची पालखी आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरमधून प्रस्थानाचा हा व्हिडिओ आहे. बघू शकता तुम्ही की गुरुपौर्णिमे दिवशी सर्व पालख्या या आपापल्या गावाकडं निघतात जायला. तर तुम्ही हा बघू शकता व्हिडिओ, हा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा व्हिडिओ. नक्की बघा. तर मंडळी तुम्ही आता जो हा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरहून आळंदीकडे निघतानाचा तो क्षण. आणि अखेर तो क्षण आलाच की. तो क्षण म्हणजे माऊलींच्या पालखीचे पंढरपूरवरून प्रस्थानाचा. त्या दिवशी तुम्ही बघू शकता खूप गर्दी झाली होती प्रस्थानाच्या दिवशी पण. आणि प्रत्येकाला तो क्षण म्हणजे खूप जड अंतःकरणाने माऊलींच्या पालखीचा प्रस्थान होतं पंढरपुरातून. तुम्ही बघू शकता. नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा आषाढी वारीचे व्लॉग कसे वाटले नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि हो मंडळी, माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो मंडळी सबस्क्राईब तर कराच करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.